अर्जी करो तो दुआ ज़रूर मिलेगी। अर्जी करो तो दुआ ज़रूर मिलेगी, तुम मांगो तो सही। मर्ज़ कोई हो तो दवा ज़रूर मिलेगी, तुम मांगो तो सही। तुमच्या कोणत्याही मर्जसाठी म्हणजेच आजारासाठी औषध नक्की मिळेल, पण ते तुम्ही वेळेवर मागायला हवं। जर तुम्हाला कॅन्सर असेल तर त्याचं काय औषध आहे? त्याचा काही इलाज आहे का? तोंडाचा कॅन्सर असेल तर ऑपरेशन करावंच लागतं का? का इतर काही इलाज त्यासाठी उपयोगी पडतात? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा जडे सोलापूरहून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात टूथपिक। तोंडाच्या कॅन्सरचा इलाज हा ऑपरेशननी करायचा की इतर इलाज जसं की किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, किमो रेडिएशन किंवा टार्गेटेड ड्रग थेरपी यापैकी कोणत्या उपचार पद्धतीनं करायचा हे कसं ठरवायचं? तुम्हाला कॅन्सर झाल्याचं निदान कोणत्या स्टेजला असताना झालं आहे आणि उपचार कधी चालू करतात याच्यावर कोणती उपचार पद्धती वापरायची हे ठरत असतं। त्याचबरोबर कॅन्सर झालेल्या व्यक्तीचं वय किती आहे, तब्येत कशी आहे, तो कॅन्सर तोंडाच्या कोणत्या भागामध्ये झालेला आहे, या सगळ्या गोष्टींचासुद्धा कॅन्सरची उपचार पद्धती निवडताना विचार करावा लागतो। स्टेज 0ला जर उपचार सुरू झाले तर उत्तमच। स्टेज 0 म्हणजे काय? तर यामध्ये त्वचेतील सर्वात वरील स्तरातील पेशींमध्ये बदल व्हायला नुकतीच सुरुवात झालेली असते। त्यालाच आपण स्टेज 0 किंवा कार्सिनोमा इन सिटू असं म्हणतो। या कंडिशनमध्ये सर्वात वरील स्तरातील या पेशींना खरडून काढलं जातं। काढल्यानंतर या भागावर लक्ष ठेवलं जातं आणि या वेळेला कार्सिनोमा म्हणजेच कॅन्सर होण्याच्या संभाव्य गोष्टी जर तुमच्या तोंडामध्ये असेल, जसं की टोचणारा दात, कवळी, जशा की काही सवयी, गुटखा, तंबाखू, सिगरेट, दारू किंवा सुपारी, अशा गोष्टींना थांबवलं पाहिजे। नाहीतर पुन्हा आपल्या नॉर्मल पेशी या कॅन्सरमध्ये बदलण्याची शक्यता वाढते। स्टेज 1मध्ये पेशी पूर्णपणे कॅन्सरच्या पेशीमध्ये रूपांतरित झालेल्या असतात। स्टेज 1मध्ये हा भाग 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसतो आणि स्टेज 2मध्ये हा भाग 2 ते 4 सेंटीमीटर एवढा असू शकतो। स्टेज 1 आणि स्टेज 2 दोन्हीमध्ये कॅन्सरच्या पेशी या त्वचेच्या खालच्या थरांपर्यंत पोचलेल्या असतात, पण शरीरात इतर कुठंही पसरलेल्या नसतात। त्यामुळं हा भाग पूर्णपणे खरडून काढला जातो। याच्यानंतर या भागामध्ये एकही कॅन्सरची पेशी राहिली असेल तर किंवा पुन्हा या पेशी कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतरित होऊ नयेत याची खबरदारी म्हणून रेडिएशन थेरपी दिली जाते। रेडिएशन थेरपी म्हणजे किरणोत्सर्ग उपचार पद्धती। यामध्ये विशिष्ट प्रकारच्या किरणांचा वापर उपचारासाठी केला जातो। या किरणांचा परिणाम हा शरीरातील सगळ्याच पेशींवर होत असतो, पण सर्वात जास्त त्रास किंवा सर्वात जास्त परिणाम हा सतत विभाजित होणाऱ्या पेशींवर होत असतो आणि कर्करोगामध्ये पेशी या सतत विभाजित होत असतात। त्याच्यामुळं याच्यावर या किरणांचा जास्तीत जास्त आघात होतो आणि या माऱ्याने या पेशी नष्ट होतात। स्टेज 3मध्ये कॅन्सर हा 4 सेंटीमीटरपेक्षा मोठा झालेला असतो आणि त्याच बाजूच्या लिम्फ नोड्सपर्यंत म्हणजेच लसिका ग्रंथीपर्यंत पसरलेला असतो, पण शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेला नसतो। त्यामुळं या स्टेजला सुद्धा छोटंसं ऑपरेशन करून हा भाग तर काढावा लागतोच, पण त्याचबरोबर प्रभावित झालेल्या लसिका ग्रंथी म्हणजेच लिम्फ नोड्ससुद्धा काढाव्या लागतात। याच्यानंतर रेडिओथेरपी, फक्त रेडिओथेरपी किंवा रेडिओथेरपी प्लस किमोथेरपी म्हणजेच किमो रेडिएशन अशी ट्रीटमेंट द्यावी लागते। याच्यामध्ये रेडिओथेरपी बरोबरच काही विशिष्ट औषधांचाही वापर केला जातो। स्टेज 4मध्ये कॅन्सर खूप जास्त ॲडव्हान्स्ड असतो, पसरलेला असतो, पुढं गेलेला असतो। त्यामुळंच या स्टेजमध्ये थोडीशी आक्रमक किंवा जास्त प्रभावी अशी ट्रीटमेंट करावी लागते। स्टेज 4चा कॅन्सर हा किती पसरला आहे त्याच्यावरून स्टेज 4A, 4B आणि 4C असा तो पुन्हा डिवाईड केलेला आहे। स्टेज 4Aमध्ये एकाच बाजूच्या लिम्फ नोड्स प्रभावित असतात, Bमध्ये दोन्ही बाजूच्या लिम्फ नोड्स प्रभावित असतात आणि दोन्ही स्टेजमध्ये कॅन्सर आजूबाजूच्या अवयवांमध्ये पसरलेला असतो, जसं की आजूबाजूचं हाड, वरचा जबडा, खालचा जबडा, घसा,
आणि चेहऱ्याची बाह्य त्वचा या स्टेजला कॅन्सर कोणत्या भागामध्ये आहे, कितपत पसरलेलं आहे, त्याच्यावरून ऑपरेशन करणं शक्य असेल तरच ऑपरेशन केलं जातं. अर्थातच भाग मोठा असल्याकारणानं खूप मोठा भाग काढावा लागतो. पण घाबरू नका, कितीही मोठा भाग काढावा लागला तरीसुद्धा आता आधुनिक उपचार पद्धतीच्या सहाय्यानं हा काढला गेलेला भाग त्याची पुनर्रचना करता येते. त्याबद्दलची माहिती मी लवकरच तुम्हाला देणार आहे. ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना? नसेल केलं तर लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा हिट करा. स्टेज 4A आणि B दोन्हीमध्ये कॅन्सरबरोबरच मानेच्या भागातील जे काही लिम्फ नोड्स प्रभावित असतील ते सगळेसुद्धा काढावे लागतात. ऑपरेशननंतर किंवा जर ऑपरेशन करणं शक्य नसेल तरीसुद्धा रेडिएशन, किमो याचबरोबर इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड ड्रग थेरपी यासारखे आधुनिक पर्याय निवडले जातात. इम्युनोथेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींना अधिक प्रभावीपणे शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी रुग्णाची प्रतिकारशक्ती ही औषधांच्या सहाय्यानं वाढवली जाते. तर टार्गेटेड ड्रग थेरपीमध्ये फक्त कर्करोगाच्या पेशींना टार्गेट करून ड्रगचा किंवा औषधांचा मारा केला जातो आणि त्यामुळं या पेशी नष्ट होतात किंवा यांची वाढ कमी होते. स्टेज 4C मध्ये कॅन्सर हा खूप दूरवर शरीरामध्ये पसरलेला असतो. म्हणजे मूळ ठिकाणापासून दूर, म्हणजेच जसं की फुफ्फुस किंवा आतडं असं कुठंही पसरलेलं असू शकतो. अशा वेळेला रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी व त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी आत्ताच सांगितलेल्या कॅन्सरच्या विविध उपचार पद्धतींपैकी जी कोणती ट्रीटमेंट करणं शक्य असेल ती केली जाते. कॅन्सरच्या उपचाराबद्दलची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.